थोड्याच वेळात मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागणार आहे। मुंबईच्या एनआयए विशेष न्यायालयात हा निकाल लागणार आहे। या निकालाकडे मालेगावसह देशाचं लक्ष लागलंय। साध्वी प्रज्ञा सिंह, लेफ्टनंट कर्नल पुरोहितसह सर्व आरोपी कोर्टात पोहोचलेत। दोन 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आरोपी। साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरवर गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणे, हत्या तसंच बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा म्हणजेच UAPAची कलम लावण्यात आली। ज्या बाईकवर बॉम्बस्फोट झाला त्याचा तपास प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यापर्यंत पोहोचला। स्फोटासाठी वापरलेली बाईक साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची असल्याचा आरोप आहे। ही बाईक रामजी कलसांगरानं बॉम्बस्फोटाच्या ठिकाणी ठेवल्याचा आरोप आहे। साध्वी प्रज्ञा, लेफ्टनंट कर्नल पुरोहित आणि मेजर उपाध्याय हे कटाचे सूत्रधार। 23 ऑक्टोबर 2008ला साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरला मध्य प्रदेशातून अटक केली। ATS कडून हा तपास पुढे NIA कडे गेला। NIAनं या प्रकरणात मकोकाची कलम हटवण्याची शिफारस केली आणि साध्वी विरोधात पुरावे नसल्याचंही कोर्टात सांगितलं। 2017 मध्ये कोर्टानं मकोकाची कलम हटवायला परवानगी दिली, मात्र साध्वी विरोधात UAPA तसंच इतर कलमांतर्गत खटला सुरूच ठेवला। दरम्यान 25 एप्रिल 2017 मध्ये साध्वी प्रज्ञासह लेफ्टनंट कर्नल पुरोहित आणि इतर आरोपींना जामीनही मिळाला। 2019 मध्ये भाजपनं प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भोपाळमधून लोकसभेसाठी उमेदवारी दिली। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांचा पराभव करत प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी विजय मिळवला। 2024च्या लोकसभा निवडणुकीत मात्र भाजपनं त्यांना पुन्हा उमेदवारी दिली नाही। या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, किती वेळात निकाल येऊ शकतो? नक्कीच मोहिनी, आपण पाहतोय की थोड्याच वेळामध्ये निकाल वाचनाला सुरुवात होणार आहे। 11 वाजताची वेळ जी आहे ती खरं निकाल वाचनाची देण्यात आलेली आहे। जवळपास सर्वच आरोपी जे आहेत, जे आरोपींची याच्यामध्ये नावं होती, ती सर्वच आरोपी जे आहेत ते न्यायालयामध्ये उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। सर्व आरोपी जे मुख्य दरवाजाने जात असताना आपल्याला पाहायला मिळालं, परंतु ज्यांचं नाव विशेषतः याच्यामध्ये चर्चेत होतं, साध्वी प्रज्ञा सिंग जे आहेत त्या मागच्या गेटने जे आहे ते या निकाल वाचनासाठी आजच्या निकालाच्या दिवशी जे आहे ते हजर झालेले आहेत। आणि सर्व आरोपींचं एकच म्हणणं होतं की आम्ही याच्यातून निर्दोष मुक्त होऊ। ज्या पद्धतीने अगोदर जे काही निकाल वाचन झालं होतं, ज्या पद्धतीने सुनावण्या पार पडल्या होत्या, त्या पद्धतीने आज आम्ही नक्कीच याच्यातून जे आहे ते निर्दोष मुक्त होऊ असा विश्वास जो आहे तो सर्व आरोपींच्या वतीनं करण्यात येत होता। आणि त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला कुठेतरी याच्यामध्ये गोवलं जातंय। सुरुवातीला जर आपण पाहायला गेलं तर जवळपास 17 वर्ष जे आहे ते या संपूर्ण प्रकरणाला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यामध्ये सुरुवातीला ATSनं तपास केला, त्याच्यानंतर NIA कडे तपास गेला आणि त्याच्यामध्ये जवळपास साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यासह 7 ते 8 आरोपी जे होते त्या आरोपींना जे आहे ते यांची कसून चौकशी याच्या अगोदर जे आहे ते वारंवार झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत होतं। आणि त्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये ह्याची खरं तर शेवटची सुनावणी झाली होती आणि त्यावेळेस 31 जुलै ही जी आहे ती निकालाची तारीख जी आहे ती न्यायालयानं राखून ठेवण्यात आली होती आणि त्यानुसार जे आहे ते आज निकाल लागणार आहे। त्यामुळे संपूर्ण न्यायालय परिसरामध्ये जर पाहायला गेलं तर एकंदरीत छावणीचं स्वरूप जे आहे ते या परिसरामध्ये करण्यात आलेलं आहे, कारण की मोठा बंदोबस्त जो आहे तो देखील पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। कारण की सर्वांचं लक्ष जे आहे ते या निकालाकडे लागलेलं आहे, कारण की सुरुवातीला ATSने तपास केला। ATSने तपास करत असताना मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी देखील जी आहे ती मागणी करण्यात येत होती। आणि जेव्हा NIAने तपास हाती घेतला होता तेव्हा हा सर्व आरोपींचा मकोका जो आहे तो मकोका काढण्यात आला होता। आणि त्यानंतर 2017 साली जे आहे ते साध्वी प्रज्ञा सिंग यांना जे आहे ते जामीन देखील मंजूर झालं होतं। त्याच्यामुळे संपूर्ण तपास यंत्रणेवरती जो आहे तो प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं, कारण की ज्या पद्धतीने ATSने तपास केला होता त्याच्यानंतर NIA कडे तपास देण्यात आला होता। त्याच्यामुळे ज्या शासकीय यंत्रणा आहेत नक्कीच निवृत्ती, नक्कीच।